नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आज आपण मराठी मनोरंजन विश्वातील लेखात चमकत्या ताऱ्याबद्दल म्हणजेच विजया बाबर यांच्याबद्दल बोलणार आहोत. विजया बाबर एक नाव ज्याने मराठी नाटक, मालिका आणि सोशल मीडियावर स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. तिच्या साध्या पण प्रभावी अभिनयानं ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. जय जय स्वामी समर्थमधील चंदापासून ते कमळीमधील तिच्या दमदार भूमिकेपर्यंत विजयाने तिच्या कलेने सर्वांना थक्क केलंय. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विजया बाबर यांचा प्रेरणादायी प्रवास, तिच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून ते तिच्या यशस्वी करिअरपर्यंत. तर मित्रांनो, तयार आहात का? चला सुरू करूया. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. विजया बाबर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1999 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. मुंबईसारख्या स्वप्नांच्या शहरात वाढलेली विजया एका साध्या हिंदू मराठी कुटुंबातून आली आहे. तिच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, पण आम्हाला माहिती आहे की तिची आई गृहिणी आहे. विजयाला एक बहीण स्नेहल बाबर आणि एक भाऊ आहे. विजयाचं बालपण मुंबईतच गेलं. तिने शालेय शिक्षण आणि कॉलेज शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केलं. सध्या ती मुंबई विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे ती शिक्षणासोबतच तिच्या अभिनय कारकिर्दीलाही तितक्याच समर्पणानं वेळ देते. लहानपणापासूनच विजयाला अभिनयाची आवड होती. ती कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये काम करू लागली. तिच्या या आवडीनं तिला थेट मराठी रंगभूमीवर आणलं, जिथे तिनं तिच्या अभिनयाची जादू दाखवली. ती म्हणते, माझ्या गावच्या देवीनं मला ही संधी दिली, असं ती कमळी मालिकेच्या पहिल्या प्रमोच्या शूटिंगबद्दल सांगते. विजयाचं हे साधं पण मेहनती व्यक्तिमत्व तिला खूप खास बनवतं. विजया बाबरनं तिच्या करिअरची सुरुवात कॉलेजमध्ये असताना मराठी नाटकांपासून केली. तिनं अनेक नाटकांमध्ये काम केलं आणि तिच्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या या टॅलेंटमुळं तिला लवकरच जिंदगी या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या म्युझिक व्हिडिओमुळे तिला प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा पहिला मोठा ब्रेक मिळाला. पण खरी ओळख विजयाला मिळाली ती शिकस्त इश्क या मालिकेतून. या मालिकेत तिने एक महत्त्वाची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांना तिचा अभिनय खूप आवडला. या मालिकेचे कार्यकारी निर्माते महेश बोगाटे यांना विजयाचा अभिनय इतका आवडला की त्यांनी तिला थेट जय जय स्वामी समर्थ या मालिकेत काम करण्याची संधी दिली. ही मालिका विजयाच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरली. तिने साकारलेली चंदा ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. चंदाच्या साध्या, भोळ्या आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तिरेखेनं विजयाला घराघरात पोहोचवलं. यानंतर तिनं छोट्या बायूंची मोठी स्वप्न या मालिकेत बायूंची भूमिका साकारली, जिथे तिनं शिक्षणासाठी झगडणाऱ्या मुलीचं वास्तववादी चित्रण केलं. आणि मग आली तिची सर्वात मोठी भूमिका कमळी. झी मराठीवरील ही मालिका 30 जून 2025 पासून सुरू झाली. कमळी ही एक कबड्डी चॅम्पियन आहे, जी ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईत येऊन शिक्षण आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाडते. या मालिकेच्या प्रोमोमधील शिवस्तुतीची चर्चा सर्वत्र झाली. विजयाने सांगितलं की तिला ही स्तुती पाठ करायला फक्त 2 दिवस लागले आणि पहिल्या प्रोमोसाठी तिनं तब्बल 22 तास शूटिंग केलं. विजयाने तिच्या अभिनयाने केवळ प्रेक्षकांची मनच जिंकली नाहीत, तर तिला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. तिने आत्तापर्यंत 100हून अधिक पुरस्कार पटकावले आहेत, ज्यात बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचाही समावेश आहे. तिने मिस मुंबई स्पर्धेत भाग घेतला आणि बेस्ट स्माईल हा पुरस्कार जिंकला. विजया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर 39,000हून अधिक फॉलोअर्स आहेत. फेसबुकवरही तिचे 4,000हून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिच्या पोस्ट, फोटोशूट्स, रील्स आणि प्रोजेक्ट अपडेट्स नेहमीच चाहत्यांशी शेअर करते. विजया तिच्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. तिचे आईवडील, बहीण स्नेहल आणि भाऊ यांच्यासोबत ती साधं पण आनंदी जीवन जगते. अभिनय, डान्स, मॉडेलिंग आणि प्रवास हे तिचे छंद आहेत. तिचं बबली नेचर आणि गोड स्माईल तिला अधिकच लोकप्रिय बनवतात. सध्या ती कमळी मालिकेत दिसते आणि पुढील काळात ती मराठी चित्रपटांमध्ये काम करेल का आणखी एखाद्या नवीन मालिकेत, हे पाहणं खूपच रोमांचक असेल. एका साध्या मराठी मुलीपासून ते मराठी मनोरंजन विश्वातील चमकत्या ताऱ्यापर्यंतचा विजयाचा प्रवास मेहनत, टॅलेंट आणि सकारात्मक दृष्टिकोनाचं उत्तम उदाहरण आहे. चंदापासून ते कमळीपर्यंतच्या भूमिकांनी तिने प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा बनवली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला विजया बाबरच्या कोणत्या भूमिकेने सर्वात जास्त प्रभावित केलं आणि तिच्या पुढील प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका खास व्यक्तिमत्वाची कहाणी घेऊन येणार आहोत.